नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या धारावीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद झालाय. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरलेत. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय. नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. नंदकिशोर, या कारवाईला विरोध आहे तो समाजातील जी व्यक्ती आहे ते करत असलेलं आपल्याला पाहायला मिळत होते आणि संपूर्ण जे इथे धारावीतले जे लोक होते ती रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. बीएमसीचे गाडी आहे त्याची सुद्धा तोडफोड झाल्याची सुद्धा जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या धारावी पोलीस स्टेशनच्या समोर मी विचारले आणि या ठिकाणी सुद्धा जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे बांधव आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बीएमसीचे काही अधिकारी सुद्धा आतमध्ये आहेत. पोलिसांसोबत शिष्टमंडळ आणि बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांची सध्या चर्चा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्याची स्थिती जर पाहायला गेली तर धारावीत मोठं तणावाचं वातावरण जे आहे ते सध्या पाहायला मिळते. हजारोंच्या संख्येने इथले जे धारावीकर आहेत समाज बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळते. मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. पोलीस स्टेशनच्या समोर ही लोकांची आपण गर्दी बघू शकतो, लाईव्ह बघू शकतो. तर या साईडला पाहायला गेलं तर वरच्या साईडला बँड्रा कलानगरकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण ब्लॉक झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. अनेक पोलीस जे आहेत ते गाड्या तपासून आतमध्ये सोडत असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत धारावीमध्ये सध्या तणावाचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आज पोलिसांसोबत काही जणांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चर्चांती काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र तणाव सुरू आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर बोलायला तयार नाही. मात्र शिष्टमंडळ जे आहे ते आतमध्ये चर्चा करते. बीएमसीचे आतमध्ये चर्चा करते. त्यामुळे चर्चा शिष्टमंडळ किंवा बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा होत असलेली ते आपल्याला पाहायला मिळते. हा मुख्य रस्ता आहे धारावीचा, जो धारावी सायन्स स्टेशन पासून तो कलानगरच्या साईडला जातो आणि या ठिकाणी धारावीचा संपूर्ण जो मोठी जी लोकी आहे, मोठी जी वस्ती आहे ती या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते. मी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लागतो. त्या संख्येने जे पोलीस बंदोबस्त आहे तो दोन्ही साईडला म्हणजे ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणी आणि पोलीस. नक्कीच नंदकिशोर, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालेला आहे. मोठ्या संख्येने लोकही रस्त्यावर उतरलेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची सुद्धा माहिती आहे. मुंबईतल्या धारावीमध्ये तणावाची स्थिती सध्या पाहायला मिळते आणि सध्या पोलीस चौकीच्या बाहेर आमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट्स या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बीएमसीचे अधिकारी सुद्धा आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. बीएमसीच्या पथकाच्या गाडीची तोडफोड सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धारावीमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालाय. त्याच्यामुळे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरलेत. पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहता आणि प्रत्येक अपडेट्स आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. काही वेळापूर्वीची दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय. लोक जी रस्त्यावर उतरलेली होती त्यांच्याकडून घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो चक्काजाम करण्यात आला.